सनी देओलचा एक चित्रपट आहे ज्यामध्ये खूप फेमस डायलॉग आहे, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. असंच महाराष्ट्रामध्ये एक राजनेता आहे, राजकारणी आहेत जे प्रखर हिंदुत्वाची भूमिका नेत केसेसवर केसेस घेत आहेत. मला याबद्दल बोलण्याची किंवा त्यांचं अजून इंट्रोडक्शन देण्याची गरज नाही. माझ्यासोबत आहेत आता भाजपचे, मी म्हणू शकतो हिंदुत्वाचे पोस्टर बॉय म्हणून ज्यांचं इमेज बिल्डअप होतं आहे किंवा राईज होतं आहे, तसे आमदार नितेश राणेजी. नितेशजी, एबीपी माझ्यामध्ये आपलं स्वागत आहे. आणि जय श्रीरामनं आपण सुरुवात केलीच आहे, म्हणून हे जय श्रीराम किंवा अशा प्रकारच्या ज्या गर्जना आम्ही ऐकायचो ते बाळासाहेब ठाकरेंपासून आम्ही लहान असताना ऐकलेलं आहे. बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट बनायचे. मध्यंतरी जय श्रीराम किंवा भगवेधारी झाले तर राज ठाकरे ज्यांना त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते हिंदू जननायक बनायचे. आता तुमचं नाव आलेलं आहे हिंदू गब्बर. तर हिंदू गब्बर म्हणजे असं ते भीती निर्माण करणार आहे. आणि तुम्ही भीती निर्माण करताय पण सोबत द्वेषही निर्माण होतोय राज्यामध्ये. आणि तुमच्यावर अनेक आरोप, अनेक केसेस होतात की नितेश राणेमुळे सगळा माहोल खराब झालेला आहे. गणेशजी, आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये जिथे 90% अगर हिंदू राहत असतील तर आपल्या ह्या देशामध्ये आम्ही सगळे हिंदूंची अगर बाजू घेणं, हिंदूंच्या हित जोपासणं हा कुठले गुन्हा होऊच शकत नाही. आम्ही काय कुठल्या पाकिस्तानमध्ये की कुठल्या इस्लाम राष्ट्रामध्ये हिंदुत्वाचे विषय नाही घेत आहे. आम्ही ज्या देशामध्ये 90% हिंदू राहतात तिथे अगर आम्ही सगळेजण हिंदूंवर अगर त्या पद्धतीने कुठला अगर अन्याय होत असेल, कट्टरपंथी जिहादी मानसिकतेचे रोहिंगे आणि बांगलादेशीकडून आलेले जे काही मुसलमान आहेत ते आपल्या ह्या देशामध्ये उन्माद करत असतील, इथे सर तन से जुदासारखे नारे देत असतील, इथे आमच्या सणासुदीवर दगडफेक करत असतील, आम्ही आमच्याच राज्यामध्ये आमच्याच देशामध्ये हिंदू सण पण एकही दगड न फिरवता अगर आम्ही साजराच करू शकत नाही, या सगळ्याची बाजू घेणं म्हणजे दंगल भडकवणं असेल. या सगळ्याची बाजू घेणं, या सगळ्याचा विरोध करणं अगर दंगल भडकवणं असेल तर प्रत्येक FIR घेण्यासाठी मी तयार आहे. कारण का मी स्वतःसाठी भांडत नाही, मी माझ्या धर्मासाठी मांडतोय. आमचं रिॲक्शन यावं म्हणून तुम्ही ॲक्शन करताय. तुम्ही तुमची सणासुदी व्यवस्थित पद्धतीने साजरा करा ना. एक अशी घटना दाखवा जिथे ईदच्या जुलूसच्या मिरवणुकीवर दगड मारला गेला. एक अशी घटना दाखवा. पण त्याच बाजूला जेवढ्या आमच्या गणपतीच्या मिरवणुका निघाल्या, जिल्ह्यामध्ये दगड मारले गेले, जिल्ह्यामध्ये मूर्त्या तोडल्या गेलेल्या आहेत. हा द्वेष कशाला? पण सगळेच मुस्लिम तसं नसतात ना. मुसलमान म्हणजे मुसल्लम इमान जपणारा हा जो मुसलमान आहे, राष्ट्रभक्त देशभक्त मुसलमानही आहे जो देशाच्या हितासाठी काम करतो. हिंदू मुसलमान आहे, तुमच्या कोकणामध्ये तसे मुसलमान आहेत. तुम्ही सर्वांना तसं पाहता का? पण तुमच्या स्टेटमेंटमधनं द्वेष त्या धर्माविरुद्धच होतो, ठराविक काही लोकांविरुद्ध नाही. म्हणून त्याला तुम्ही क्लॅरिटी केली पाहिजे ना की काय नेमकं म्हणणं. आम्ही सगळ्या मुसलमानांच्या विरोधात आहेत का? तर त्याचं उत्तर नाही. राष्ट्रभक्त मुसलमान, जो मुसलमान या देशाला आपला देश मानतो, जो मुसलमान तिरंग्याला सलाम करतो, जो मुसलमान जेव्हा गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर दगड फिरकवले जातात त्याचा निषेध करतो, जो मुसलमान अहिल्यादेवी नगर स्वीकारतो, जो मुसलमान छत्रपती संभाजी नगर स्वीकारतो, नाव स्वीकारतो, तो आमचा मुसलमान आहे. तो आमच्या बरोबर आहे. आमच्या कोकणातला मुसलमान जो कोकण रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागातला जो मुसलमान आहे, ह्याच्याकडून पाकिस्तान झेंडे फडकवले गेले तेव्हा सर्वात आमच्या अगोदर विरोध त्या लोकांनी केलेला आहे. आमच्या सिंधुदुर्गाच्या मुसलमानांनी ते आमच्या बरोबर आहेत. त्यांचं आमचं समर्थन आहे. आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये मुसलमान मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. ते लोक आमच्या राष्ट्रभक्त मुसलमान म्हणून मोदीजींचं समर्थन करतात आणि ते आमच्या बरोबर आहेत. रामगिरी महाराजांनी जे म्हटलं तेच तुमच्या जाकीर नाईकनी म्हटलेलं आहे, तेच अजून 100 तुमच्या मुसलमान धर्मगुरूंनी म्हटलेलं. मग त्यांच्याच विरुद्ध सरतनसी जुदाची घोषणा कशाला करता? त्यांना मारून टाकण्याची धमक्या कशाला देता? त्यांच्या विरुद्ध FIR झाली आहे ना, पोलीस इन्क्वायरी करते. अगर त्यांनी काय चुकीचं केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार. पण नाही, आम्हाला सरतनसी जुदाची घोषणा द्यायची आहे. आमच्या मोहम्मद पैगंबराबद्दल कोणी काय बोललं तर आम्ही त्याला जिवंत ठेवणार नाही. मग तुम्हाला मारून टाकायचं आहे ना, पहिलं जाकीर नाईकला मारून टाका, पहिल्या त्या तुमच्या 100 तरी धर्मगुरूंना मारून टाका ज्यांनी तेच वक्तव्य बोलाय जे रामगिरी महाराज बोललेले आहेत. म्हणून ह्या कट्टरपंथी मानसिकतेला आमचा विरोध आहे.
या जिहादी मानसिकतेला आम्हाला विरोध आहे. तुम्ही म्हणताय ना, हिंदूने जर काही चुका केल्या असतील तर त्यांच्या विरुद्ध कारवाई केली जाईल. तुम्ही असं बोलू नका, मुसलमानांना तुम्ही म्हणताय. तसंच त्यांच्याबद्दलही म्हणणं आहे की जर त्यांच्या कोणी व्यक्तीनं द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असे स्टेटमेंट केलेत, तर पोलीस यंत्रणा आहे, कारवाई करणार. मोहम्मद पैगंबरांबद्दल कोण काय बोललं तर तुमची अपेक्षा आहे ना की आम्ही कोणी काय बोलू नये, अपेक्षा रास्त आहे. पण जेव्हा आमच्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर दगड मारली गेली तेव्हा त्याच भावनेने जेव्हा मुसलमान समाजाचे नेते किंवा मौलवी त्यांनी बाहेर येऊन सांगितलं असतं कि हमारे ईद के जुलूस के मिरवणूक के ऊपर कुछ पथराव नहीं हुआ ना तो इस पर भी पथराव नहीं होना चाहिए, त्या भूमिकेला आमचं समर्थन असेल आणि त्या भूमिकेची आम्ही वाट पाहतोय. पण मग पोलीस यंत्रणेवर प्रश्न उपस्थित करता ना तुम्ही पोलिसांबद्दलही बोलता बऱ्याच वेळेला, तेही लोकांना पटत नाही. आम्ही अशा पोलीस खात्यातल्या काही अधिकाऱ्यांबद्दल बोलतो ज्यांना आम्ही सडके आंबे बोलतो. लव जिहादमध्ये पीडित पळून नेलेली जी मुलगी आहे तिच्या आई वडिलांना 10-10, 15-15 दिवस, 1-1 महिना तो संबंधित अधिकारी जो पोलीस खात्यात तो न्याय देत नाही, तर त्याचे आम्ही गोडवे तर गाऊ शकत नाहीत ना. आणि असे सगळे नाहीत, असंख्य पोलीस खात्यातले अधिकारी आहेत ज्यांनी तिकडला तिकडे शासन केलेलं आहे, तिकडला तिकडे त्या मुलीला सुखरूप घरी आणलेलं आहे आणि तिला आपल्या आई वडिलांकडे सोपवलेलं आहे. पण असे काही अधिकारी आहेत जे संध्याकाळच्या बिर्याणीसाठी, ज्या काही दुसऱ्या कुठल्या तरी आमिषासाठी या अशा हिरव्या सापांना दूध पाजण्याचा प्रयत्न करतायत, ज्यांच्यामुळे आज त्यांचा स्वतःचा धर्म, कारण का जी वर्दी त्यांनी घातलेली आहे पोलीस अधिकारी नंतर, तो पहिला एक हिंदू आहे, गणेश बाप्पाच्या दर्शन घेऊनच तो आपल्या पोलीस परीक्षेला जातो आणि तिथे त्यांना आशीर्वाद मागतो की मला पोलीस अधिकारी बनव. आणि अधिकारी बसल्यानंतर, अधिकारी म्हणून त्या खुर्चीवर बसल्यानंतर तुझा धर्म अगर संकटात असेल, तुझ्या धर्मावर अगर कोण आवाज देत असेल आणि तुम्ही अगर त्यांना अप्रत्यक्ष मदत करत असाल तर तुम्ही स्वतःला हिंदू म्हणू शकत नाही. त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात नितेश राणे आहे आणि आजही आहे, उद्याही आहे. आणि मला अभिमान वाटतो जेव्हा जेव्हा त्या अधिकाऱ्यांबद्दल आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीसजींकडे माहिती दिलेली आहे तेव्हा तेव्हा त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली आहे, त्याला शासन झालेलं आहे. ही काय आजची परिस्थिती नाही, आधीपासून आलेलं आहे. काँग्रेसमध्ये असताना तुम्ही हा विषय कधीच नेला नाही, हिंदूंच्या बद्दल काहीच बोलले नाहीत. तेव्हा तर तुम्ही RSSच्या विरुद्ध बोललात, तर त्यावेळेचं वक्तव्य चुकीचं होतं का? हो, मी कुठे काय बोलतो ते समर्थन मी करत नाही, कारण का त्यावेळीची जी काय माहिती अपुरी मला दिलेली त्याच्याबद्दल मी वारंवार आज तुमच्या समोर नाही असंख्य वेळा बोललेलो आहे. माझे वडिलांनी बाळासाहेबांच्या जवळ अतिशय जवळून काम केलेलं आहे. 39 वर्ष, 12 वर्ष फक्त काँग्रेसमध्ये आम्हाला नाईलाजाने, तुम्हालाही माहिती आहे राजकारण काय झालं आमच्याबरोबर. आज आम्ही भारतीय जनता पक्षासारख्या एक कडवट हिंदुत्ववादी पक्षामध्ये परत आल्यानंतर आम्ही आमची हिंदुत्ववादी भूमिका प्रखरपणे मांडण्याची आम्हाला संधी भेटते. कारण का आम्ही अभिमानाने सांगतो की आम्ही पहिले हिंदू आहोत, आमचं रक्त हे लाल नाही भगवं आहे आणि आम्हाला आज माझ्या समाजासाठी, धर्मासाठी काम करायला अगर संधी भेटत असेल तर हे कुठल्याही पदापेक्षा मोठं आहे असं स्वीकारून मी आज जमिनीवर उतरलेलो आहे. राजकारणी तुमच्या स्टेटमेंटला, तुमच्या भाषणाला एक वेगळंच पद्धतीने पाहतात. स्वतः पवार साहेब म्हणतात तुमच्या स्टेटमेंटचे, ते टीका आलोचना करतात. पवार साहेबांनी जे आमच्याबद्दल बोलले आम्ही ऐकलं, पण त्याला आम्ही उत्तर देणं एवढं आम्ही लोक पण मोठे नाही. पण आम्ही ही विनंती एक लहानसा कार्यकर्ता म्हणून मी हेही पवार साहेबांना करीन, राणेंच्या चिरंजीवीची भाषा अगर तुम्हाला आवडली नाही तर तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांची भाषा कशी आवडली? त्यांनी तर तुम्ही व्यासपीठावर असताना आमच्या स्वामी समर्थ, आमचे रामदेव, आमचे अन्य देवी देवतांचा तर तुमच्या नजरेसमोर अपमान केला. आमची अपेक्षा होती की आदरणीय पवार साहेबांनी उठून त्या गोष्टीला विरोध करावा, निषेध करावा, त्या भाषेचा विरोध करावा. स्वामी समर्थांबद्दल ते काय बोललेत हे आपण उघड महाराष्ट्राने बघितलं. त्याचा विरोध आजपर्यंत तुमच्या इंटरव्ह्यू होईपर्यंत आदरणीय पवार साहेबांनी कधीच केले नाही त्या भाषेचा विरोध. याबद्दल मला निश्चित पद्धतीने खंत वाटते. तुमच्या पक्षात नाही समर्थन नाही आहे ना, म्हणजे देवेंद्र फडणवीस पाठराखण करतात पण उघडपणे म्हणत नाहीत की हा नितेश राणे योग्यच करतोय असं बोललंच पाहिजे. आत्ताच हल्ली झालेला एका नॅशनल चॅनलच्या इंटरव्ह्यूमध्ये फडणवीस साहेबांनी दणक्याची चोटवर सांगितलं नितेश राणेला हिंदुत्वादी काम करापासून आम्ही थांबवणार नाही. आता ह्यापेक्षा अजून किती समर्थन तुम्हाला पाहिजे? आम्हाला काय त्यांच्याकडून ॲफिडेव्हिट मागण्याची गरज नाही, तो आमचा बॉस आहे. पण तुम्हाला मुस्लिम मतं पण मिळतात एक लक्षात घ्या, आम्हाला राष्ट्रभक्त मुसलमानची मतं आधी मिळणार, त्याच्यामध्ये कमी पडणार नाही. ज्या गावाचेच आम्ही लोक नाही आहोत
त्या गावाबद्दल आम्ही नाराज कशाला व्हायचे? तुमच्या बरोबर जे आहेत तेही तुमच्या विरुद्ध आहेत. मी अजित पवारांचा उल्लेख करतो इकडे. तुम्ही जिथं जिथं स्टेटमेंट करता, भाषणं करता, सभा घेता, मोर्चे निघतात तुमचे, दुसऱ्या दिवशी अजित पवार किंवा त्यांचे लोक जाऊन तिथं तुमच्या विरुद्ध बोलतात. तुम्ही डेव्हलप केलेला एक टेम्पो तुमच्या पक्षासाठी किंवा महायुतीसाठी तो पूर्ण खाली आणण्याचा प्रयत्न अजित पवार करतायत. तुमच्या विरुद्ध तक्रारी झाल्या की नितेश राणेंना असं बोललं नाही पाहिजे, सामाजिक तेढ निर्माण होतोय, जातीय तणाव निर्माण होतोय. तुमच्यासोबतच आहेत ते सेक्युलर विचारधारेचे, पण तुम्ही हिंदुत्व, त्यात संभ्रम दिसतोय लोकांना. बघा, एक लक्षात घ्या, दादांनी काय करावं आणि कुठली भूमिका घ्यावी हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. माझ्यासारखा एक लहान कार्यकर्त्यांनी त्या विषयावर बोलावं का? ते नाही. आमचे वरिष्ठ लोक आहेत, आमचे देवेंद्रजी आहेत, आमचे बावनकुळे साहेब आहेत, त्यांना जी भूमिका दादांना समजवायची ते समजवतील. कारण का एवढं करून पण नितेश राणेचे त्यांनी त्यांच्या पार्टी लाईन मांडावी, आम्ही आमची मांडणार, ह्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही. पण महायुतीमध्ये सोबत आहात ना, त्यांनी जर आपली महायुतीमध्ये सोबत असल्यामुळे कुठे असं लिहिलेलं नव्हतं की बाबा आम्ही सोबत आल्यानंतर तुम्ही तुमची आयडिओलॉजी कॉम्प्रोमाइज करा. आम्ही उद्धव ठाकरे नाही आयडिओलॉजी कॉम्प्रोमाइज करण्यासोबत आले तर ते आयडिओलॉजी त्यांनी कॉम्प्रोमाइजच केली ना. तुमचा हात जर धरला त्यांनी, आता शिंदे आणि तुम्ही एका पेजवरती होतात, पण पवार साहेब अजितदादा येतात तेव्हा ते सिद्धिविनायक मंदिरात पण गेले. असं वाटलं की आयडिओलॉजी कॉम्प्रोमाइज झाली आहे. तुमच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांना थोडं आठवण करून देईन की आपल्या देशाच्या राजकारणामध्ये असंख्य वेळी देशाच्या हितासाठी विविध विचारधारांचे पक्ष एकत्र आलेले आहेत, सरकार चाललेली आहेत. त्यामुळे त्या वेळीच्या त्या राजकीय पक्षांनी आपली भूमिका कॉम्प्रोमाइज केली आहे का? फक्त एकदाच झालं महाविकास आघाडीच्या काळात. बाकी अन्य वेळी तुम्हाला महबूबा मुफ्तीच्या बरोबर आलेले आहेत, ममता बॅनर्जी बीजेपी बरोबर आलेले आहेत, असंख्य वेळा झालेलं आहे. कोणी कॉम्प्रोमाइज केला आहे का? आम्ही आज पण डणकेची चोटवर बोलतो की आम्ही हिंदुत्व कॉम्प्रोमाइज करणार नाही, आणि त्यांनी पण त्यांची भूमिका मांड, जे त्यांना आवडत नाही ते त्याच्याबद्दल बोलू शकतात. तेच तर उद्धव ठाकरे म्हणतात. उद्धव ठाकरे म्हणतात मी हिंदुत्वाचे विचारसरणी घेऊनच महाविकास आघाडीमध्ये आले, पण तुम्ही त्याच्यावर टीका करता. अजान स्पर्धा कधी भाजपने सुरू केली नाही, कारण का आम्ही अजितदादांना बरोबर घेतलं. पाकिस्तानचे झेंडे आमच्या कुठल्याही जिंकलेल्या उमेदवाराच्या मिरवणुकीमध्ये फडकवलं गेले नाही. त्याला आम्ही समर्थन केलं नाही, त्याला आम्ही कोणालाही म्हणजे त्याच्यावर कारवाई न करण्याची पण भूमिका आम्ही घेतली, जे आज उद्धवजी करतायत. पण तुम्ही अजित पवारांना घेतलं तर योग्य, ते काँग्रेस आणि शरद पवार. तुम्ही आयडिओलॉजीच्या कॉम्प्रोमाइजवर बोलताय, विचारधारेच्या कॉम्प्रोमाइज आम्ही करणार नाही. अजितदादांना करायचं नसेल तर तेही करत नाहीयेत, आणि त्या पद्धतीची भूमिका त्यांनी वरिष्ठांशी बोललेलं आहे. तुमच्याबद्दल तक्रारही केली त्यांनी. तक्रार केली असती, तक्रार झाली असती, आणि तक्रारीचा काही अगर दखल किंवा त्यांना समजवलं नसतं तर आज माझी तुमची इंटरव्ह्यू झाली नसती. नाही, म्हणून हाच प्रश्न आहे माझा की हे सगळं ठरलेलं आहे. ओएसीने बोलणं, तुम्ही बोलणं, तुम्हाला लाईन चालवायची आहे, आणि यामुळे तुम्ही बोलता आणि अग्रेसिव्हली बोलता. ओएसी आणि त्याच्या पक्षाने काय करावं, इथे येऊन किती घाण करावी, इथे येऊन तिरंग्याच्या नावाने सरतनसी जुदा आणि पाकिस्तानचे झेंडे किती फडकवावे, ह्या गोष्टीला इलेक्शन असो किंवा नसो, या अशा जिहादी मानसिकतेला आम्ही सदैव विरोध करत राहणार. मग पक्ष हा विषय बाजूने, एक हिंदू म्हणून आम्ही विरोध करणार. तुम्ही मी जिहादी मुस्लिमच तुम्ही म्हणता, पण जिहादी मुस्लिमचा द्वेष तुमचा आहे, पूर्ण मुस्लिम समाजाचा नाही. पण उद्धव ठाकरे परिवाराचाही द्वेष तुमचा वारंवार दिसतो. अनेक प्रकरण आले की तुम्ही त्यांना घेता. आता पिक्चर आलं, तुम्हीही बोललात, राणेसाहेब आधी बोलले, दिघेंच्या मृत्यू संदर्भातला, स्वतः राणेसाहेबांसंदर्भातलं एक षडयंत्र, राज ठाकरेंचं षडयंत्र, एकनाथ शिंदेंचा उल्लेख पिक्चरमध्येच आहे. या सगळ्या गोष्टी आणतात, पण मी काही झालं की तिथे फिरून मातोश्रीपर्यंत ते प्रकरण. असं नाही आहे, काही फिरून ते लोक पण आमचा तेवढंच द्वेष करतात. जेव्हा उद्धवजी मुख्यमंत्री होते तेव्हा आमचं घर तोडण्यासाठी त्यांचा सर्वात जास्त आग्रह होता. एक राज्याचा मुख्यमंत्री आणि त्यांची पत्नी दिवसातले 2दा अगर तेव्हाच्या BMC कमिशनरांना फोन करून राणे का घर तोडा क्या, राणे का घर तोडा क्या, अशा पद्धतीचं अगर मोहीमच चालवत असतील तर द्वेष त्यांनी बंद केला तर आम्ही पण बंद करू. आम्हाला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर आमचं राजकारण चालत नाही, किंवा आमचं घर पण चालत नाही. आम्हाला आमची भूमिका ही, आणि आम्ही राजकारणामध्ये कशाला आहोत, आम्हाला महाराष्ट्राचं आणि हिंदू धर्माचं साठी काम करायचं, आणि म्हणून आम्ही राजकारणात आहोत.
म्हणून उद्धव ठाकरेंबरोबर असलेला जो द्वेषाची भावना जे तुम्ही बोलतात हे तिथून सुरू जास्त होतं. कदाचित तुम्ही त्यांना तो प्रश्न कधी विचारत नाही, कारण त्याचं उत्तर ते लोक द्यायला तयार होत नाही. कारण का जे दिघे साहेबांच्या मृत्यू संदर्भात विचारलेला जो मला प्रश्न होता त्यानंतर मी जे काही उत्तर दिलं, मी काही सत्य घटना सांगितल्या गणेशजी, ज्याचा उल्लेख आदरणीय राणेसाहेबांनी असंख्य वेळी केलेला आहे, आदरणीय राजसाहेबांनी केलेलं आहे आणि आता एकनाथ शिंदे साहेबांनी त्या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे की शिवसेना सोडल्यानंतर त्यांना कुठल्या पद्धतीने त्यांच्या विरुद्ध सुपाऱ्या दिल्या गेल्या मारून टाकण्याच्या. राजसाहेबांनी भाषणामध्ये असंख्य वेळी हा विषय का उल्लेख केलेला आहे आणि आज एकनाथ शिंदेजी जाहीर बोलतातच आहे. म्हणजे अशा प्रवृत्ती ही शिवसेनेमध्ये होती. मग आनंद दिघेजींच्या शेवटच्या काही तासात किंवा दिवसात नेमकं काय घडलं ह्याची कुठेतरी सत्यता बाहेर आली पाहिजे. राणेसाहेबांनी सांगितलं की बाबा ते काय त्याच्यात जास्त खोलायची गरज नाही. तुमचं सरकार आहे, तुमची 10 वर्षांनी तुम्ही सत्तेत आहात, कधी येणार, कसं येणार? आता त्याच्याबद्दलची आता एकनाथ शिंदे साहेब त्याबद्दल जशी भूमिका मांडतील त्या गोष्टीला आपण समर्थन असेल, पण जो संशय निर्माण केला गेलेला आहे, जो राजसाहेबांबरोबर झाला, जो राणेसाहेबांबरोबर झालं, जे एकनाथ शिंदे जैनबरोबर झालं, तेच आनंद दिघेंबरोबर झालं नव्हतं का किंवा झालं होतं का रायदर? तर आणि सगळ्यांमध्ये एकच माणूस कॉमन आहे, सगळीकडे एकच माणूस. कोणाला शिवसेना ताब्यात पाहिजे होती, कोणाला 95 पासून मुख्यमंत्री बनायचे स्वप्न पडत होते, 1995 कोणापासून कोणाला मुख्यमंत्री बनायचे स्वप्न होते, कोणाला शिवसेना ताब्यात पाहिजे होती, कोणाला शिवसेना ताब्यात पाहिजे होती म्हणून बाळासाहेबांना ब्लॅकमेल कोण करायचा, कोण राणेसाहेबांना? उद्धव ठाकरे. बाळासाहेबांना काय ब्लॅकमेल करायचं? राणेसाहेबांना बाहेर काढण्यासाठी की तुम्ही त्यांना पक्षातून बाहेर काढा यासाठी ब्लॅकमेलिंग झाली आहे बाळासाहेबांची. कितींदा उद्धव ठाकरे घर सोडून जाऊन इकडच्या त्या हॉलिडेमध्ये, आता अगोदर हॉलिडे होते राहील, कारण त्यांना शिवसेना ताब्यात पाहिजे होती. हे असंख्य असे विषय आहेत गणेशजी ज्याच्यामुळे हा संशय तयार होतो की अशा पद्धतीची प्रवृत्ती ही शिवसेनेमध्ये आहे आणि त्याबद्दल आम्ही त्याच्यामध्ये राहिलो असल्यामुळे आम्ही बोलतो. तर माझ्यावर झालेली घटना आहे, जेव्हा मला एका केसमध्ये महाविकास आघाडीच्या काळात जेव्हा अटक केली गेली तेव्हा कोल्हापूरच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये मला ठेवलं गेलेलं पोलिसांच्या गराड्यामध्ये. तेव्हा माझ्या इंजेक्शनमध्ये विष टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे. मला संबंधित डॉक्टरनी सांगितलेलं आहे, जो आमचा कोकणातला होता पण त्या हॉस्पिटलमध्ये माझं काय म्हणणं आहे लक्षात घ्या. आम्हाला माहिती आहे घाणेरडं राजकारण कुठलं चालतं. सगळंच काय कारवाईच्या बाबतीमध्ये होणं आणि कारवाईकडून होणं हे आमची अपेक्षा नाही, पण आम्हाला त्या माणसाची प्रवृत्ती माहिती आहे, जे आज पहिलं फक्त राणे कुटुंबाला माहिती होतं, आज पूर्ण महाराष्ट्र बघतोय की कसं द्वेषाचं राजकारण चाललंय आणि त्याचं उत्तर आमचं महाराष्ट्र मतपेटीतून देईल. नरेटिव्ह मी यासाठी म्हणालो की दिशा सैलेंचं पण नरेटिव्ह सेट झालं असं तुम्ही म्हणताय किंवा तुमच्यावर आरोप होत आहेत, कारण त्यामध्ये काहीच झालं नाही. तो 21चं प्रकरण आहे. जेव्हा दिशा सैलेंची केस गणेशजी झाली तेव्हा स्वतः उद्धवजी ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते. 72 दिवसाच्या नंतर त्यांनी CBIला परवानगी दिली. 72 दिवस 72 दिवसापर्यंत उद्धवजी स्वतः मुख्यमंत्री, त्यांच्या स्वतःच्या मुलावर आरोपच समजू पण आरोप, आणि सगळी यंत्रणा उद्धवजींच्या हातात. विचार करा, 72 दिवसामध्ये, साधारण 24 तासामध्ये कधी कधी कोण पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न करतात, ह्यांच्याकडे 72 दिवस होते. त्याचा पुढचं एक महत्त्वाचं सांगतो, बाकी सगळं सोडा. अगर ती खरंच सुसाईड होती, आदित्य ठाकरेचं त्याच्यात काहीच नव्हतं, तुम्ही आणि मी समजून घेऊ, तरीही उद्धव ठाकरेंनी राणेसाहेबांना फोन करावा की माझ्या मुलाला सांभाळून घ्या राणेसाहेब. माझं म्हणणं आहे तुमच्या मुलाचं त्याच्यात काहीच नाही आहे ना, नाहीच आहे काय त्याच्यात, तो तिथे नव्हताच, त्या मर्डरमध्ये त्याचा सहभागच नाही. तर मग तुम्हाला असं का वाटलं की तुमचा नंबर 1चा शत्रू ज्यांना तुम्ही राणे समजता त्यांना फोन करून एवढं सांगावं? म्हणजे डाल में कुछ काला आहे आणि त्या जे काय काला आहे ना ते टप्प्याटप्प्याने हळू बाहेर येईल एवढं तुम्हाला विश्वासाने सांगतो. तर ही हिंदुत्वाची भूमिका, शेवटचा प्रश्न माझा, आगामी निवडणुकीमध्ये किती फायदेशीर ठरेल? एक, हिंदुत्वाचा मुद्दा हा राजकीय मुद्दा आणि इलेक्शनचा अजेंडा नाहीच होऊ शकत. आज हिंदू समाजावर जो जिहाद्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने लव्ह जिहाद, लँड जिहाद, वक्फ बोर्डच्या माध्यमातून जो अन्याय होतोय तो हिंदू समाज भोगतोय. आम्ही काय काल्पनिक गोष्टी तयार करत नाहीये. जिथे जिथे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये गणेशजी आम्ही जातो तिथे सगळ्या घटना आमच्या नजरेसमोर असतात, पुरावे असतात, त्या अनुसार आम्ही काम करतो. तर हिंदू समाजाने पण ठरवावं ना की आज
अगर आपलं हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे, बघा आपल्या गौमातेला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे. आज आपल्या हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे म्हणून आपल्या किल्ल्यांवर जे काय अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण आपलं सरकार हटवतो आहे. त्याच्यावर आक्षेप घेतला गेला. ओएसीने लिहिलं की आजूबाजूला जे इलिगल घर आहेत ते तोडले आणि फक्त मशीद तोडली. माझं म्हणणं आहे, मशीद बांधण्यासाठी तुम्हाला सरकारी जमिनी का भेटताय? तुम्ही मोकळी जमीन का विकत घेत नाही? वफच्या निमित्ताने तसं पण आम्हाला लुटतात आहात ना तुम्ही मोकळ्या जमिनी घ्या, तिथे तुमची आणि अधिकृत परवानगी घ्या आणि मशिदी बांधा ना. चांदिवलीमध्ये ग्रीन स्पेस आणि ओपन स्पेस रिझर्वेशन, तुम्हाला मुंबई चांगला विषय कळतो. ग्रीन स्पेस आणि ओपन स्पेस आपण टपरी तरी बांधू शकतो का? तिने 4 फ्लोअरचा मदरसा बांधला आहे तिथे. तोडा ना मग. चालू आहे ना प्रक्रिया. धारावीचे तोडला ना आम्ही, गप्प बसलो, त्यांना स्वतः काढायला लागला. पण त्या निमित्ताने जो काही धाक दाखवला गेला, रस्त्यावर येऊन बीएमसीच्या गाड्या तोडल्या गेल्या, पोलिसांच्या गाड्या ह्या जिहादी मानसिकतेचा आम्हाला विरोध आहे. सरकार तुमचं येईल पुरा, सरकार पुन्हा तुमचं हिंदुत्ववादी विचाराचं सरकार निश्चित आमच्या महाराष्ट्रामध्ये येणार. आणि मुख्यमंत्री हिंदुत्ववादी विचाराचं असणार. कोण असेल तुमचं ते ठरवण्याचा एवढी राजकीय उंची अजूनपर्यंत वाढलेली नाही. माझाही विषय कार्यकर्ता म्हणून विचार असतो ना. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला जर तुम्ही विचाराल गणेशजी, तर आदरणीय देवेंद्र फडणवीसजींना महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची परत एकदा संधी मिळावी. ते एक प्रखर हिंदुत्ववादी आहेत. 2014 ते 19 मध्ये त्यांनी राज्याला फार पुढे घेऊन गेले होते गुंतवणुकीच्या याच्यामध्ये आणि सगळ्या बाबतीमध्ये, आणि हिंदूंना सुरक्षित ठेवलेलं. हे आमची वैयक्तिक इच्छा असली तरी पण आता महायुतीचं सरकार आहे. जे महायुतीचे नेते मंडळी सगळे बसून जे ठरवतील त्याला आम्ही स्वीकारू. निश्चित. तर नितेशजी खूप खूप धन्यवाद आपले आम्हाला वेळ दिल्याबद्दल. अशाच प्रकारे तुम्ही प्रखर हिंदुत्ववादी नेता म्हणून समोर याल आणि पक्षानं जी भूमिका किंवा जी विचारसरणी की जे पार्टी लाईन आहे त्या पार्टी लाईनला तुम्ही पुढे नेता. आणि निश्चित एक विश्वास आहे की नितेश राणे जे महाराष्ट्र पिंजून काढतायत, हिंदुत्वाची भूमिका पुढे घेऊन जात आहेत, त्याचा फायदा पक्षाला होईल. आणि पुन्हा एकदा त्यांना विश्वास आहे की राज्यात एक हिंदूंचा विचार करणारे, हिंदूंवर प्रेम करणारं सरकार येईल, म्हणजेच त्यांचं पक्षाचं सरकार येईल आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. येणारा काळ सांगेल की नितेश राणे ज्या प्रकारे ॲग्रेसिव्हली हिंदुत्ववादी असल्याची भूमिका किंवा हिंदुत्वाची भूमिका पुढे नेत आहेत, त्याचा फायदा महायुतीला किती होतो. सध्यासाठी इथेच थांबूयात. नमस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.